आजचा अभंग आहे. अल्प माझी मती म्हणून येतो काकुळती, आता दाखवा दाखवा तुमचे पाऊले केशवा. धीर माझ्या मना नाही नाही नारायणा, तुका म्हणे दया मज करा अभागिया. याचा अर्थ आहे, केशवा माझी बुद्धी अल्प आहे म्हणून तर मी आपल्याकडे काकुळतीस येत आहे. अहो केशवा, दाखवा हो दाखवा, मला तुमचे चरण दाखवा. नारायणा, माझ्या मनाला मुळीच धीर नाही हो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझ्यासारख्या अभाग्यावर दया कराल तरच माझा उद्धार होईल. हरिभक्त हा कधीच त्याच्या स्वाभाविक नम्रतेमुळे स्वतःला भक्ती करण्यायोग्य समजत नाही. म्हणूनच भगवंताच्या कृपेवर आणि दयेवर तो अवलंबून असतो. हरिभक्ताला माहीत असते की भगवंताची मायाशक्ती किती प्रबळ आहे आणि त्यापुढे आपला निभाव लागणे शक्य नाही. म्हणूनच तो काकळतीने भगवंतांच्या आश्रयाची प्रार्थना करतो. हरिभक्ताला भगवान श्रीकृष्णाने दिलेले वचन नित्य स्मरणात असते. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अर्थात 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. केवळ श्रीकृष्णच हे मायेचे अधिपती आहेत, म्हणूनच ते बद्ध जीवांना मुक्त करू शकतात. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.